छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। मात्र या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी आंदोलनाऐवजी न्यायालयाचा मार्ग अवलंबण्याचा सल्ला दिलाय। शहरातील पाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। प्रशासन स्तरावर आवश्यक तयारी सुरू असून नागरिकांनी संयम बाळगावा असं आवाहन त्यांनी केलंय। उबाटा गटाने आंदोलन करण्यापेक्षा हायकोर्टामध्ये जाऊन उभं राहावं। त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे किंवा काय आताचा स्टेटस आहे ते त्यांना कळेल। वस्तुस्थिती न पाहता आंदोलन करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेठी धरायचं काम बंद करा। शहराच्या हिताचं काम करा आणि शहराच्या हिताच्या आड येऊन आमच्यामुळे पाणी आलं असं म्हणायला मोकळे होऊ नका। पाणी गुढीपाडव्याला तिथून सोडल्या जाणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही ते पाईपलाईन मध्ये घाण असते, कचरा असतो, ते निस्तारायला थोडा टाइम लागतो। ते झाल्याबरोबर पाणी या नक्षत्रवाडीच्या ह्याच्यात संमती येईल आणि त्याच्यानंतर शहराला पाणी पुरवठा सुरळीत होईल। अन्याय कसला आला? अतिक्रमण काढायला गेलं त्या टायमाला नगरसेवक कोणत्याही पक्षाचा जरी असला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हे नियम आहे। उद्या जर आमच्या पक्षाचे नगरसेवक जरी गेले असते तर त्यांच्यावरही कारवाई झाली असती। म्हणून अतिक्रमणाच्या आड जो कोणी येईल, जो ज्या पक्षाचा असेल त्याच्यावर कारवाई ही केलीच जाईल आणि त्याच्यासाठी आयुक्ताला आमचा पूर्ण पाठिंबा असेल।